परुळेकर इथे असं सांगतायत की आता खूप सोपं झालं आहे. आपला शत्रू, जनतेचा शत्रू हा फक्त हे बी जे पी कार्टेल आणि हे मोदी हेच आहे. त्यामुळे आपण शत्रूचा परिचय आपला परफेक्ट झालेला आहे. त्यामुळे आता फार सोपं झालं आहे काम. इथे फसगत होण्याची मोठी शक्यता असल्यामुळे याचं स्पष्टीकरण देणं फार आवश्यक आहे. राजू परुळेकर म्हणतात त्याप्रमाणे जर करायचं झालं तर आंदोलनं करा, रस्त्यावर या, संघटित व्हा आणि या बी जे पीला, या मोदींना सत्तेवरून हटवा. हे एकमेव कार्य केलं की आपल्या लोकतंत्राचे प्रश्न सुटणार आहेत. कारण ते एकदा बाहेर पडले की अतिशय लोकतांत्रिक विचारांचे काँग्रेस आणि त्यांचे पक्ष हा जो कार्टेल आहे यांचं राज्य येईल आणि त्याला लोकांनी लोकतांत्रिक राज्य, लोकतांत्रिक सत्ता, लोकसत्ता असं खुशाल समजावं, असं राजू परुळेकरांचं म्हणणं आहे. म्हणजे एक पक्ष घालवायचा आणि दुसरा पक्ष आणायचा, हे कसं काय लोकतांत्रिक आहे? ही सरळ सरळ समोरच्या समोर धूळफेक करत होतीये. राजू परुळेकरांना हे नक्की माहिती आहे की एक पक्ष जाऊन दुसरा पक्ष आला तर लोकतंत्र नाही, दुसऱ्या प्रकारचं पक्षतंत्रच असणार आहे. पण हे केलं की त्याच्यानंतर परत 15-20 वर्ष तरी परत कुठली क्रांती होण्याची शक्यता अशा पद्धतीने आपण होणारच नाही, याबद्दल ही व्यूहरचना करण्याचं तर डोक्यात नाही. जर नसेल आणि नसावं तर मग या पक्षतंत्राचा संपूर्णपणे निषेध करून लोकतंत्र काय आहे, संविधानात काय नक्की मांडलेलं आहे, हे लोकांसमोर का नाही आणत आहात? तुम्ही ते आणायला हवं. तुमच्याकडून ती अपेक्षा आहेत लोकांच्या. आपण लवकरात लवकर त्या दिशेने काम सुरू करावं, हेच या देशासाठी अतिशय उपकारक होईल आपल्याकडून. धन्यवाद.